अहिल्यानगर शहरातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी कारवाई करत मोठी खळबळ उडवून दिली आहे। शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील एका शेडमध्ये सुरू असलेल्या 3 पत्ती अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी 29 जुगाऱ्यांना रंगेहात पकडले। त्यांच्याकडून रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। 7 मे 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शहरातील शक्कर चौक ते रेल्वे स्टेशन रोड लगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा सुरू आहे। या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना कारवाईचे आदेश दिले। पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकत 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर यांनी मिळालेल्या आदेशानुसार आपल्या पथकासह घटना ठिकाणी अचानक छापा टाकला असता पोलिसांची एंट्री होताच जुगाऱ्यांची एकच पळापळ झाली। मात्र पोलिसांनी घेराव घालून 29 जणांना ताब्यात घेतलं। तपासणी दरम्यान रोख रक्कम 2,03,010 रुपये, मोबाईल फोन 24 नग विविध कंपन्यांचे, 6 मोटरसायकल किंमत 4,67,010 रुपये आदी मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं। तर या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई नूतन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।